तर कालच्या मेळाव्यात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिले होते आणि काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलं। तुम्ही राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा आणि मगच मी स्वबळाचा निर्णय घेईन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। जिल्हा प्रमुखांना त्यांनी मार्गदर्शन केलं, सूचना सुद्धा केल्यात। पक्ष वाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करून त्यांना अधिकार देणं गरजेचं आहे असं कार्यकर्त्यांनी म्हटलं। कारण मुंबईतल्या काही पदाधिकाऱ्यांचा राज्यभरात जाणाऱ्या संपर्क प्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेप कमी करून स्थानिक नेतृत्वाला अधिक सक्षम करणं गरजेचं आहे असं या बैठकीमध्ये नेत्यांचा एक प्रकारे सूर पाहायला मिळाला। स्वबळाच्या संकेतानंतर उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलं आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, उद्धव ठाकरेंनी काल सुद्धा स्वबळाचे संकेत दिले होते, आज जिल्हा प्रमुखांची त्यांनी बैठक घेतली, त्यांना मार्गदर्शन केलं। राज्यभर पक्षाचं बळ दाखवा आणि त्यानंतर स्वबळाचा निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय। नेमकी कशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं, काय चर्चा झाली? आजच्या बैठकीमध्ये स्वबळाच्या संदर्भात सर्व आढावा घेण्यात आला, त्याची चाचपणी करण्यात आली। प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होऊ शकते, स्वबळावर लढलं गेलं तर काय परिस्थिती असेल आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं गेलं तर काय परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होऊ शकते, अशा प्रकारचा एक आढावा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। त्याचबरोबर या बैठकीमध्ये काही इतर नेत्यांनी देखील सांगितलं की ज्या प्रकारे मुंबईतून येणारे जे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्याऐवजी स्थानिक नेतृत्वाला वाव द्या, त्यांना अधिकार द्या, त्याशिवाय पक्ष वाढणार नाही, अशा प्रकारची एक तक्रार वजा सूचना देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे। त्यामुळे नक्कीच आजच्या बैठकीमध्ये स्वबळाच्या संदर्भात देखील एक महत्त्वाचं चर्चा झालेली पाहायला मिळते आणि त्याचबरोबर संघटनात्मक वाढण्यासाठी काय काय करायला पाहिजे या संदर्भात देखील चर्चा या आजच्या बैठकीत झाली, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचं मत ऐकून घेतलेलं आहे। त्यानंतर जर तुम्हाला स्वबळावर जायचं असेल तर पहिल्यांदा आपलं बळ निर्माण करणं गरजेचं आहे, त्यानंतरच स्वबळाचा निर्णय घेऊ, अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। कृष्णा, त्या बैठकीमध्ये खरं तर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा काही तक्रारी मांडल्या, कारण मुंबईतल्या संपर्क प्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेप होतो, त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं नेमकं? नक्कीच, कारण या संपूर्ण आतापर्यंतची मुंबईत शिवसेना स्थापन झाल्यानंतर राज्यात शिवसेना स्थापन करण्यासाठी त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपर्क प्रमुख नेमले होते आणि तीच परंपरा आता देखील आहे। परंतु आता ग्रामीण भागात देखील पक्ष वाढलेला आहे आणि अशा प्रकारे मुंबईतून येऊन जे संपर्क प्रमुख येतात त्यांना जास्त अधिकार आहेत, त्याऐवजी तिथले स्थानिक नेतृत्व आहे त्यांना अधिक अधिकार दिले गेले तर त्यांचं नेतृत्व तिथे वाढेल आणि पक्ष वाढण्यासाठी देखील मदत होईल। त्यामुळे हे संपर्क प्रमुखांचे जे अधिकार आहेत ते थोडे कमी करायला पाहिजेत, त्याच्याऐवजी तिथले स्थानिक नेतृत्व जे आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, यांना अधिक अधिकार देऊन तिथले ज्या संघटनात्मक नेमणूक आहेत त्याचे सर्व अधिकार त्यांना दिले गेले पाहिजेत, अशा प्रकारची एक मागणी आणि तक्रार वजा सूचना या त्यावेळी नेत्यांनी केली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे या सगळ्या बैठकीनंतर स्वबळाबाबत कधी ठाम घोषणा करतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।